दिवाळीमध्ये घरोघरी फराळ तयार केला जातो आणि फराळ तळण्यासाठी तेलाचा वापर होतो। पण तुम्ही जे तेल वापरताय ते खरोखरच शुद्ध आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण दिवाळीमध्ये बाजारात भेसळयुक्त तेल विक्रीसाठी आलेलं आहे। काहींच्या माथी पुन्हा पुन्हा वापरलेलं तेल रिपॅकिंग करून मारलं जातंय, तर काहींना शेंगदाणा करडईचं तेल सांगून त्यांच्या माथी पाम तेलाची भेसळ असलेलं तेल मारलं जातंय। भेसळयुक्त तेलामुळे ऐन दिवाळीत तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे फराळासाठी तेल घेतलंय तर रहा खबरदार। फराळासाठी तुम्ही वापरताय भेसळयुक्त तेल। तुमचं गोड तेल पुन्हा पुन्हा वापरलेलं। भेसळयुक्त तेलाच्या वापरानं तुमचं आरोग्य धोक्यात। दिवाळीला फराळासाठी तुम्ही बाजारातून तेल खरेदी करून आणलं असेल। 2 पैसे वाचवण्यासाठी कोणीही स्वस्त आणि मस्त किमतीत तेल मिळतं का ते पाहण्यासाठी 10 ब्रँडच्या किमती तपासून पाहतं। पण तुम्ही वापरताय ते तेल कुणीतरी आधीच वापरलेलं आहे हे आम्ही सांगितलं तर? हो, बाजारात वापरलेलं तेल पुन्हा विकण्यासाठी येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे। तुम्ही म्हणाल हे वापरलेलं तेल येतं कुठून? मोठमोठ्या चिप्स कंपन्यांमध्ये चिप्स तेलात तळतात। बर्गर कंपन्यांमध्येही आलू टिक्की तळली जाते। फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी तेल वापरलं जातं। वापरलेल्या तेलाची विल्हेवाट लावण्याचा नियम असतो। हा नियम न पाळता काही विक्रेत्यांना ते विकलं जातं। वापरलेलं तेल पुन्हा पॅकिंग करून सामान्यांच्या माथी मारलं जातं। मोठमोठ्या कंपन्या वापरलेल्या तेलाची विल्हेवाट लावण्याऐवजी ते तेल काही भेसळखोरांना विकतात। भेसळखोर तेच तेल पॅकिंग करून पुन्हा बाजारात विकण्यासाठी आणतात। वापरलेलं तेल आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचं स्पष्ट झालंय। वापरलेल्या तेलामुळे घशाची जळजळ, पित्ताचे विकार, हृदयरोग, अल्झायमर, पार्किन्सन्स, कॅन्सर, हाडांचे विकार होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात। बाजारात काही तेल कंपन्या शेंगदाणा तेल, करडई तेलाची विक्री करतात, पण या तेलांमध्ये इतर तेलाची भेसळ असते। काही मान्यता प्राप्त कंपन्यांना शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल किंवा करडईच्या तेलात 5 ते 10% पाम तेल भेसळीची परवानगी असते। पण कंपन्या अधिक नफा कमवण्यासाठी स्वस्त आणि आरोग्याला हानिकारक असलेलं पाम तेल उच्च दर्जाच्या तेलात भेसळ करून त्याची बेकायदेशीर विक्री करतात। त्यामुळे तेल विकत घेताना त्यावर इतर तेलाचं किती प्रमाण मिक्स केलंय हे आवर्जून पहा असा सल्ला तज्ज्ञ देतात। त्या ब्लेंडेड ऑइल्स मध्ये असं असतात, ब्लेंडेड व्हेजिटेबल ऑइल्स मध्ये त्याच्यामध्ये त्या अलग अलग ऑइलचं किती पर्सेंटेज त्यांनी मेन्शन केलेलं असतं ते आवश्यक आहे। तर ग्राहकांनी ते सुद्धा पाहिलं पाहिजे की बा या याच्यामध्ये पाम ऑलिव्ह ऑइलचं किती पर्सेंटेज आहे, बा राईस ब्रँडचं किती पर्सेंटेज आहे, रिफाइंड सोयाबीन ऑइल यांचं किती पर्सेंट आहे, या सुद्धा इन्ग्रेडियंट मध्ये लिहिलेलं आहे का नाही बा, या सुद्धा गोष्टी पाहणं आवश्यक आहे। चंद्रपुरातही अन्न व औषध प्रशासनानं अवैधरित्या पॅकिंग केलं जात असलेलं तब्बल 14,000 लिटर खाद्यतेल जप्त केलं। ज्या कारखान्यात ते तेल पॅकिंग केलं जात होतं त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता। त्यामुळे हे तेल भेसळयुक्त आणि कमी दर्जाचं असावं असा संशय आहे। जवळजवळ 14,000 किलोचा तेलाचा साठा जप्त करून 22 लाख रुपयाचा साठा, किमतीचा साठा आम्ही जप्त केलेला आहे। नमुने प्रयोगशाळेला पाठवलेले आहेत। सदरचा अन्नपदार्थ हा अप्रमाणित असल्याच्या संशयावरून, तसेच जे टिन्स असतात वापरणारे ते टिन हे पुनर्वापर केलेले टिन होते आणि सदर पिढीकडे आवश्यक असलेली प्रयोगशाळा नसल्यामुळे सदरची जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे। भेसळीचं हे तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचं डॉक्टरही सांगतात। भेसळयुक्त खाद्यतेल म्हणजे विकतचं दुखणं असल्याचं डॉक्टर सांगतात। जे खाण्याच्या तेलामध्ये जे काही मिक्स केलं जातं अतिशय घातक आहे। त्याचे परिणाम अगदी हृदयापासून अलीकडे जे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर जे परिणाम होतात हृदयावर ते सगळे भेसळ तेलामुळे आणि तेलाचा वापर अनावश्यक असा वापर केल्यामुळे फार जास्त होतो। आणि शिवाय जे काही गोष्टी अर्जिमोन सारख्या वस्तू मिसळल्या जातात किंवा पाम ऑइल हे गरजेपेक्षा जास्त त्याचं मिलावट करण्यात येते किंवा कृत्रिम मिनरल ऑइल जे काही पेट्रोलियम प्रोडक्ट पासून बनवलेले तेल आहेत ज्याचा वापर मसाज वगैरे साठी केला जातो किंवा हेअर ऑइल साठी केला जातो, पण जेव्हा खाण्याच्या तेलामध्ये त्याची भेसळ करण्यात येते त्यावेळेस
त्याचा परिणाम लिव्हरवर होतो. लिव्हरचे कॅन्सर किंवा हिपॅटायटिस सारखे आजार होणे आणि दारू जसं परिणाम करते लिव्हरवर त्याच्यापेक्षा घातक परिणाम हे मिलावट असलेले तेल करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दिवाळीचा सण उत्साहाचा, आनंदाचा, पण भेसळयुक्त तेलातला फराळ तुमच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण टाकू शकतो. त्यामुळे तेल खरेदी करताना डोळसपणे खरेदी करा. रहा खबरदार. आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर.